नमस्कार मंडळी. तर पुढे रोहिणीमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज आपण पुढे रोहिणीमध्ये दालच्या रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे समप्रमाणात डाळ घेतलेली आहे. 3 प्रकारच्या मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे. यानंतर जे आंबट चुका आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर इथे भाजी कट करून घेतलेली आहे आणि डाळसुद्धा 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. यामध्ये मी भाजी टाकते आहे. तर भाजी टाकल्यानंतर आपण कुकर लावायचा आहे आणि कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जी डाळ आहे ती खूप छान अशी मऊसूत शिजली जाईल यासाठी. यानंतर साहित्य पाहूया मंडळी. तर साहित्यामध्ये कढीपत्ता, 4 हिरवी मिरची, तसेच कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे भोपळासुद्धा कट करून घेतलेला आहे. 8 ते 10 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर खोलून बघितलेला आहे तर खूप छान अशी डाळ शिजली गेलेली आहे. अगदी मऊसूत डाळ शिजलेली आहे. यानंतरची पुढची स्टेप, आपण गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल टाकूया. तेलसुद्धा हलकंसं गरम होऊ देऊया. तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे. तर खडे मसाल्यामध्ये मी जिरे, तसेच तेजपत्ता, 2 लवंग, 2 दालचिनी अशा प्रमाणात घेतलेले आहेत. तरी ते मसाले टाकूया. तर मसालेसुद्धा छान असे फुलू देऊया तेलामध्ये. तर छान असे जिरेसुद्धा फुलले गेलेले आहेत. तर यामध्ये आपण जो कट केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. तरी ते कांदा टाकून घेऊया. कांदासुद्धा अगदी 2 मिनिटभर परतून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो टाकलेला आहे. हे सुद्धा अगदी आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लगेचच मी यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. तर ते सुद्धा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेते. नंतर यामध्ये आपल्याला 2 सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत. तर इथे सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. यानंतर आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे. ते सुद्धा छान अशी मिक्स करून घेते तेलामध्ये. छान असं मिक्स झालेलं आहे. यानंतर दालच्या बनवण्यासाठी इथे मसाले पाहूया. तर मसाल्यामध्ये दालचा मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद आणि घरगुती लाल तिखट घेतलेला आहे. तर हे सगळे मसाले आपण ॲड करूया. तर मसालेसुद्धा ॲड करून झालेले आहेत. हे मिक्स करून घेऊया. तर मसालेसुद्धा छान असे मिक्स झालेले आहेत. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला भोपळा टाकायचा आहे आणि तो सुद्धा अगदी 2 मिनिटभर मिक्स करून घ्यायचा आहे. भोपळासुद्धा छान असा मिक्स झालेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला जी शिजवलेली डाळ आहे ते टाकायची आहे. तर इथे डाळ टाकून घेऊया आपण. आणि हा जो दालचा आहे तो अगदी दाटसर बनवायचा आहे आपल्याला. खूप पातळ असा दालचा छान नाही लागत. अगदी दाटसर असा दालचा खूप छान लागतो राईस बरोबर वगैरे यासाठी. तर आणखीन थोडंसं पाणी मी इथे ॲड करते. आणि हा जो भोपळा आहे तो आपण कुकरला लावून घेतलेला नाही आहे, जेणेकरून त्याचा गाळ झाला असता. 7 ते 8 शिट्ट्या आपण डाळ शिजवण्यासाठी केलेले आहेत. यासाठी मी ते नंतर तर आहे. तो भोपळासुद्धा छान असा शिजू द्यायचा आहे, अगदी मऊसूत. तर आपण 5 ते 10 मिनिटे शिजवून घेऊया दालच्याला, अगदी लो फ्लेमवरती. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. हे मीठसुद्धा छान असं मिक्स करून घेऊया दालच्यामध्ये.
आणि खूप क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवलेला आहे हा दालचा. यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा दालचासुद्धा खूप शिजलेला आहे. छान असा भोपळासुद्धा शिजला गेलेला आहे. ते यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा हा दालचा तयार झालेला आहे. अगदी दाटसरसुद्धा झालेला आहे. यानंतर मी इथे राईस घेतलेला आहे. मी राईससोबत हा दालचा खूप एन्जॉय केला. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. ते तर टेस्टसुद्धा करून दाखवते मी तुम्हाला. तर एकच नंबर हा दालचा झालेला आणि कमाल झालेला. धन्यवाद.